महाराष्ट्राचा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जानेफळ येथे गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनाने अवतरली पंढरी। हजारो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन। गणगण गणात बोतेच्या जयघोषात जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता या गीतांच्या तालात वारकरी। दिनांक 7 ऑगस्ट रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे सायंकाळी 5 वाजता जानेफळ नगरीमध्ये राजवैभवी थाटात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आगमन झाले। यावेळी ठिकठिकाणी स्वागत कमान, रंग रांगोळी व पुष्पांचा वर्षाव, फटाक्यांची आतिषबाजी करून श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले। श्री क्षेत्र पंढरपूर येथून आषाढी एकादशीची वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर येत असताना दिनांक 7 ऑगस्ट रोजी श्रींच्या पालखीचे जानेफळ येथे सायंकाळी 5 वाजता आगमन झाले। यावेळी जानेफळ येथील प्रथम नागरिक सरपंच सौ रुपाली गजानन वाडकर, उपसरपंच विजय दिनकर कृपाळ, ग्रामविकास अधिकारी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य यांनी श्रींच्या पालखीचे स्वागत केले। सप्तशृंगी महिला अर्बन देवानंद पवार यांनी जेसीबी मधून श्रींच्या पालखीवर पुष्पवर्षाव केला, तर गावकऱ्यांकडून श्रींच्या पालखीसाठी ठिकठिकाणी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। श्रींच्या पालखीच्या दर्शनाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेतला। टाळ मृदुंगाच्या गजरात व गणगण गणात बोते या महामंत्राच्या जयघोषाने जानेफळ नगरी भक्तिमय झाली होती। श्रींच्या पालखीचे मुक्कामाच्या ठिकाणी आगमन होतात सरस्वती विद्यालयाचे अध्यक्ष व शिक्षक वृंद, विद्यार्थी यांनी श्रींच्या पालखीचे पुष्पवर्षाव करून स्वागत केले। गजानन महाराज यांच्या भक्तांनी वारकऱ्यांचे गरम पाण्याने पाय धुवून स्वागत केले। नाभिक मंडळाकडून वारकऱ्यांच्या कटिंग दाढीची व्यवस्था मोफत करण्यात आली होती। वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था समस्त गावकरी व जानेफळ ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आली होती। पालखीसोबत फुगे, खेळणे व इतर साहित्य विकणारे लघु व्यावसायिक आणि भाविक भक्तांसाठी श्री संतोष राजपूत यांच्याकडून निंबा फाटा बायपास जवळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश ठाकरे, डॉक्टर सोनवणे व आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांनी वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले। यावेळी महावितरण कंपनीचे सर्व कर्मचारी हजर होते। दिनांक 8 ऑगस्ट रोजी श्रींच्या मूर्तीचे 4 महाअभिषेक व आरती करून सकाळी 5 वाजता पुढील मुक्कामासाठी शिरला नेमाने कडे प्रस्थान झाले। जानेफळ ते शिरला नेमाने या प्रवासात वारकऱ्यांसाठी चहा व पाण्याची व्यवस्था जानेफळ येथील भक्तांनी केली होती। तर यावेळी जानेफळ पोलीस स्टेशन ते ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। जानेफळ व शिरला निमानी पर्यंत जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस कर्मचारी वारकऱ्यांसोबत पायी प्रवास करत होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचा आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी देऊगाव साकरशा प्रतिनिधी अरबाज खान, राशिद खान।